हॅलो फ्रेंड्स. तर आज आपण बघणार आहे फंडामेंटल ॲनालिसिस. ओके. फंडामेंटल ॲनालिसिस म्हणजे काय असतं की एखाद्या शेअरची किंवा स्टॉकची इंट्रिन्सिक व्हॅल्यू काढणे. ओके. त्याला आपण फंडामेंटल ॲनालिसिस असे म्हणतो. फंडामेंटल ॲनालिसिस काय मुळात मार्केट ॲनालिसिसचे दोन प्रकार. कोणते? तर फंडामेंटल ॲनालिसिस आणि टेक्निकल ॲनालिसिस. ओके. तर आपण आज फंडामेंटल ॲनालिसिसबद्दल बघणार आहोत. ॲक्च्युली काय असतं ना की मार्केटमध्ये कोणी इन्व्हेस्टर असतात तर कोणी ट्रेडर असतात. जर आपल्याला गुंतवणूक ही जास्त कालावधीसाठी करायची असेल ना, म्हणजेच लॉंग टर्ममध्ये, तर आपण फंडामेंटल ॲनालिसिस करूनच त्या स्टॉकमध्ये किंवा त्या कंपनीमध्ये पैशांची गुंतवणूक करतो. ओके. आणि ट्रेडर मात्र टेक्निकल ॲनालिसिस करून डेली ट्रेड करत असतात. त्यांना आपण ट्रेडर्स म्हणतो. ओके. तर आता आपण बघूया फंडामेंटल ॲनालिसिस. फंडामेंटल ॲनालिसिस काढण्याचे उद्देश काय आहे, तर कंपनीच्या शेअर्समध्ये भविष्यात किती वाढ होणार आहे याची आपण माहिती घेत असतो. त्यानंतर कंपनीच्या संपत्तीची माहिती घेत असतो. त्यानंतर कंपनीचे शेअर्स विकताना किती रिस्क आहे, कंपनीचे शेअर विकत घेताना किती रिस्क आहे याची आपण माहिती घेतो. की आपण या कंपनीत पैसे टाकलेत तर त्या पैशांना किती रिस्क आहे, आपल्याला किती रिवॉर्ड मिळू शकतो, याबद्दलची माहिती आपण फंडामेंटल ॲनालिसिसमध्ये घेत असतो. कंपनीचे मॅनेजमेंट कसं आहे, भविष्यामध्ये त्याचे काय प्लॅन आहेत, भविष्यामध्ये ही कंपनी ग्रो करेल का, याबद्दलची माहिती आपण फंडामेंटल ॲनालिसिसमध्ये घेत असतो. तसेच कंपनीची किंवा शेअरची इंट्रिन्सिक व्हॅल्यू काढणे, यालाच आपण फंडामेंटल ॲनालिसिस असे म्हणतो. ओके. तर फंडामेंटल ॲनालिसिसचे प्रकार कोणकोणते आहेत? एक आहे क्वालिटेटिव्ह आणि एक आहे क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस. ओके. क्वालिटेटिव्ह ॲनालिसिसमध्ये काय येतं, चला आपण बघूया. ओके. क्वालिटेटिव्ह ॲनालिसिसमध्ये आपण कंपनीच्या खालील गोष्टींचा अभ्यास करतो. त्यामध्ये काय येतं की कंपनीचा जो पण प्रोडक्ट आहे किंवा कंपनीचे प्रोडक्ट कशाबद्दल आहे, काय आहे, ते कसे आहेत, त्यानंतर कंपनी आपल्या ग्राहकांना व्यवस्थित सर्व्हिस देते का, कंपनी बाकीच्या कंपनीच्या तुलनेमध्ये किती प्रॉफिटमध्ये आहे, व बाकी कंपनीच्या तुलनेमध्ये पुढे जाणार आहे की नाही आहे, कंपनीचे भविष्यातील प्लॅन काय आहेत याबद्दल आपण यामध्ये माहिती घेतो. त्यानंतर आपल्या बनवलेल्या प्रोडक्टमध्ये रिसर्च करते का कंपनी, कंपनी आपल्या प्रोडक्टमध्ये ते ग्राहकांनुसार बदल करते का, की काही कस्टमरचा काही प्रॉब्लेम असेल तर तो सॉल्व्ह करतं की नाही, याबद्दलचे आपण अभ्यास फंडामेंटल ॲनालिसिसमध्ये करत असतो. ओके. क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिसमध्ये काय, क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिसमध्ये कंपनीचे फायनान्स स्टेटमेंट पाहिले जाते. त्यामध्ये काय काय येतं की बॅलन्स शीट, इन्कम स्टेटमेंट, ओके, कॅश फ्लो स्टेटमेंट पाहावे लागते. त्यानंतर फायनान्शियल रेशो पाहणं खूप गरजेचं असते यामध्ये, त्यामुळे आपल्याला कंपनीच्या फायनान्शियल हेल्थबद्दल माहिती मिळते. ओके. तर हेल्थ आहे. ओके. आता आपण बघूया. आता आपण क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिसमध्ये काय बघणार आहोत की करंट रेशो. ओके. करंट रेशो काढण्याचा फॉर्म्युला काय असतो की टोटल करंट ॲसेट. ॲसेट म्हणजे काय असतं की ज्या वस्तूंची किंमत खरेदी केल्यानंतर वाढत असते. उदाहरणार्थ आपण घर किंवा सोनं विकत घेतल्यानंतर त्याची डे बाय डे त्याची प्राईस वाढत असते. ओके. त्याला आपण ॲसेट्स म्हणतो. ठीक आहे. ज्यामुळे आपल्याला कमाई होते. आणि लायबिलिटीजमध्ये काय असतं की ज्या वस्तूची किंमत खरेदी केल्यानंतर कमी होते, जसं की कार. आपण जर कार विकत घेतली तर त्याची जेव्हा आपण रिसेल व्हॅल्यू काढतो तेव्हा ती कमी असते, म्हणजे आपल्याला ते खर्च आहे, त्याला आपण लायबिलिटीज म्हणतो. तर करंट रेशो काढण्याचा फॉर्म्युला काय की टोटल करंट ॲसेट, कंपनीकडे टोटल करंट ॲसेट किती आहे की ज्यातून कंपनीला नफा होतो, आणि डिवायडेड बाय टोटल करंट लायबिलिटीज. ओके. लायबिलिटीज म्हणजे काय की ज्यातून कंपनीचा खर्च होत असतो, जसं की कर्ज. ओके. त्यानंतर करंट रेशो हा जर 2 पेक्षा जास्त असेल तर करंट रेशो चांगला आहे असे आपण मानतो. त्यानंतर आता आपण बघणार आहे EPS रेशो. EPS रेशो काय असते की अर्निंग पर शेअर, म्हणजे एका शेअरवरती आपण किती अर्न करतो. ओके. EPSचा फॉर्म्युला काय की ग्रॉस प्रॉफिट डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ शेअर. ओके. EPS म्हणजे प्रत्येक शेअर मागे किती प्रॉफिट आपण कमावतोय त्याला आपण EPS म्हणतो. उदाहरणार्थ XYZ कंपनी आहे, त्याचं ग्रॉस प्रॉफिट आहे 10 लाख रुपये. ओके. त्याचे टोटल नंबर ऑफ शेअर आहेत बाजारामध्ये 50,000. ओके. तर आता EPS कसं येणार की ग्रॉस प्रॉफिट 10,000. ओके. डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ शेअर, EPS इथे आला तर 20. ओके. त्यानंतर पी ए रेशो काय असतं की पी ए रेशो म्हणजे प्राईस टू अर्निंग. जर एखाद्या कंपनीचा पी ए रेशो 10 आहे तर म्हणजे 1 रुपया कमवण्यासाठी आपल्याला त्या कंपनीमध्ये 10 रुपये गुंतवावे लागणार, त्याला आपण
पी रेशो म्हणतो. ओके, पी रेशोचा फॉर्म्युला आहे शेअर प्राईस डिवायडेड बाय अर्निंग पर शेअर. ओके, पी आर रेशो जेवढा कमी ना तेवढे चांगले असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला 10 रुपये कमवायला 1 रुपया कमवायला 10 रुपये गुंतावे लागतात. अशा ठिकाणी जर 1 रुपया कमवायला तुम्हाला 100 रुपये गुंतवावे लागले तर ते आपल्याला फायद्याचे नसते. ओके, नंतर नंतर आहे पी रेशो. पी रेशो काय की प्राईस टू बुक. ओके, त्याचा फॉर्म्युला आहे शेअर प्राईस डिवायडेड बाय बुक व्हॅल्यू पर शेअर. सर्वात आधी आपण बुक व्हॅल्यू म्हणजे काय ते बघूया. बुक व्हॅल्यू म्हणजे टँजिबल ॲसेट मायनस लायबिलिटीज. टँजिबल ॲसेट्स किती, उदाहरणार्थ एखाद्या कंपनीचे टँजिबल ॲसेट्स 1000 आहेत आणि लायबिलिटीज 300 आहे, तर बुक व्हॅल्यू किती येणार, टँजिबल ॲसेट्स मायनस 300 तर 700. आणि टोटल नंबर ऑफ शेअर कंपनीचे किती आहेत, 10. ओके, तर बुक व्हॅल्यू पर शेअर आपल्याला काढावं लागेल आधी. तर बुक व्हॅल्यू पर शेअरचा फॉर्म्युला काय की बुक व्हॅल्यू डिवायडेड बाय नंबर ऑफ शेअर. आपली बुक व्हॅल्यू किती आली इथं 700 रुपीज, नंबर ऑफ शेअर्स आहेत 10, तर बुक व्हॅल्यू पर शेअर आला आपला 70 रुपीज. आता पी बी रेशोचा फॉर्म्युला काय की शेअर प्राईस डिवायडेड बाय बुक व्हॅल्यू पर शेअर. समजा शेअर प्राईस 100 असेल त्याची, तर पी बी रेशो काय येणार 100 डिवायडेड बाय 70. तर पी बी रेशो आहे 1.4. ओके, पी बी रेशो जर 1 पेक्षा कमी असेल तर त्या कंपनीचा शेअर कमी भावात मिळत आहे असं आपण समजत असतो. ओके, आता आर ओ ई रेशो. आर ओ ई म्हणजे रिटर्न ऑन इक्विटी, म्हणजेच कंपनी इक्विटीवर किती पर्सेंट रिटर्न देत आहे. 10% रेशो किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर आपल्याला चांगलं मानतो. नंतर आर ओ सी. ओके, कंपनी शेअर होल्डरकडून किती फंड घेतला आहे, कंपनीचे मॅनेजमेंटचा किती फंड आहे, कंपनीने किती कर्ज घेतले आहे आणि या सर्वावर कंपनी किती प्रॉफिट कमवत आहे, किती टक्के रिटर्न मिळवत आहे. 10 किंवा त्यापेक्षा जर जास्त असेल रेशो तर हा चांगला मानला जातो, आर ओ सी रेशो. ओके, रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड. ओके, अशा प्रकारे मित्रांनो आपण हे सर्व टॉपिक फंडामेंटल अनालिसिसमध्ये बघत असतो. तर जेव्हा पण आपल्याला लॉंग टर्मसाठी एखाद्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असते तेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजे. ह्या बघूनच त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. ओके, तुम्हाला जर व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.